नमस्कार, मी पूजा। तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे चमचमीत आणि झणझणीत अशी रेसिपी। तर ही रेसिपी आहे तुरीच्या दाण्याची उसळ। तर चला तर बघूया यासाठी लागणारे काही साहित्य। तर रात्रभर मी तुरीचे दाणे भिजत घातलेले होते आणि ते सकाळी उठल्यानंतर एका पाण्याने धुवून घेतले आणि कुकरला टाकून मी याच्या 7 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत। आणि मसाला इथं हरभऱ्याची डाळ, मिरच्या, खिसलेलं खोबरं, कांदा, टोमॅटो आणि खडा मसाला आणि लसूण पाकळ्या, हे सगळे मसाले मी भाजून घेतले। आणि भाजून झाल्यानंतर मी इथं फोडणीसाठी तेल गरम करायला ठेवलेलं होतं। आता आपण त्यामध्ये मोहरी, जिरं आणि कढीपत्ता टाकून घेऊया। आणि आता त्यामध्ये वाटलेला मसाला टाकून घेतला आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेतल्यानंतर याला तेल सुटेपर्यंत आपण याला व्यवस्थित होऊ देऊ। तर ही इथं शिट्ट्या झालेल्या आहे कुकरमधल्या, इथं मी शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत कुकरच्या। आणि नंतर इथं आपल्या मसाल्याला पण तेल सुटलं आणि त्यामध्ये तुरीची दाणे हे याच्यात मिक्स करून घेऊया। आणि मिक्स केल्यानंतर याच्यामध्ये जास्त थोडंसं पाणी टाक। माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। आता आपण त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि याला मस्त अशी एक उकळी काढून घेऊ उसळला। तरी तर मी अशी मस्त एक उकळी काढून घेतलेली आहे। इथे तयार आहे आपली उसळ, तुरीच्या दाण्याची उसळ। पावसाळा चालू आहे आणि काहीतरी चमचमीत आणि झणझणीत असं खायला सगळ्यांना आवडते। तर हे गरम गरम मस्त खायला लागते। तुम्ही नाश्त्याला पण करू शकता आणि चपाती सोबतही जेवणाला पण करू शकता। एकदा नक्की ट्राय करून बघा। तोपर्यंत नमस्कार, बाय बाय, थँक्यू फॉर वॉचिंग।